नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बी-एससी ॲग्रीकल्चर व्हर्सेस ए-बी-एम. बी-एससी होनर्स ए-बी-एम आणि बी-एससी होनर्स ॲग्रीकल्चर हे काही जे दोन कोर्स आहेत, या दोन्हींमधील जो काही डिफरन्स आहे तो आपण पाहणार आहोत. नक्की कोणता कोर्स बेस्ट आहे, ॲग्रीकल्चर बेस्ट आहे की ए-बी-एम बेस्ट आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही समजून घेऊया. मग आपण समजून घेऊया की एबीएम एबीएम नक्की काय आहे. तर एबीएमचा फुल फॉर्म आहे ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. हा जो काही कोर्स आहे, तर हा कोर्स आपण लक्षात घेऊया नक्की याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ॲग्रीकल्चर अँड अलाइड सायन्सचे जेवढे काही कोर्स आहेत, तर ह्या एबीएम मध्ये 55 क्रेडिट या कोर्ससाठी आहे. म्हणजे तुम्हाला ॲग्रीकल्चर त्याचबरोबर ॲग्रीकल्चरचे जेवढे काही अलाइड्स ब्रँचेस आहेत, म्हणजे सॉइल सायन्स असतील, तुमचे ॲनिमलचा विषय असेल तुमचा, ते तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स सुद्धा या डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स हा कोर्स सुद्धा तुम्हाला एबीएम मध्ये शिकायचा आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर मार्केटिंग, ॲग्रीकल्चरची मार्केटिंग कशी केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, हे एबीएम कोर्समधून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्याचबरोबर ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, जो काही आपला ॲग्रीकल्चर बिझनेस असतो, तर ते ॲग्रीकल्चर बिझनेसचं आपण मॅनेजमेंट कशा पद्धतीने केले पाहिजे हेही आपल्याला या कोर्समधून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्याचबरोबर आता पाहूया आपण ॲग्रीकल्चर अँड अलाइड ब्रँचमध्ये तुम्हाला फील्ड क्रॉप्स, खरीप क्रॉप्स असतील, रब्बी क्रॉप असतील, त्याचबरोबर तुम्हाला पाणी व्यवस्थापनचे कोर्स आहेत, फार्मिंग सिस्टीमचा कोर्स आहे, तुम्हाला फ्रूट क्रॉप्स म्हणजे हॉर्टिकल्चरचे पण कोर्स याच्यामध्ये भेटतील पाहायला. त्याचबरोबर प्लांट बायोटेक्नॉलॉजीचे कोर्स आहेत. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड डिझास्टर मॅनेजमेंटचा तुमचा एन्व्हायरमेंट सायन्सचा जो काही कोर्स आहे. त्याचबरोबर फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स, सॉइल वॉटर अँड प्लांट अनालिसिस, त्याचबरोबर सॉइल फर्टिलिटी, फर्टिलायझर अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचे आहेत. सॉइलचा कोर्स झाल्यानंतर तुमचे ॲनिमल हजबंड्रीचे तुम्हाला कोर्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इंजिनिअरिंगचे कोर्स आहेत, एंटमॉलॉजीचे कोर्स आहेत, पॅथॉलॉजीचे कोर्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक्सटेन्शन एज्युकेशनचा कोर्स आहे आणि स्टॅटिस्टिकल कोर्स आहे. हे तुम्हाला एबीएम मध्ये तुम्हाला ॲग्रीकल्चर मधून तुम्हाला एवढे कोर्स शिकवले जातील. त्याचबरोबर एबीएम मधील दुसरं डिपार्टमेंट आपल्या ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बँकिंगचं शिकवलं जाईल. त्याचबरोबर ॲग्रीकल्चर मार्केटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, हे तुम्हाला काय करायचं आहे, या एबीएम कोर्समधून तुम्हाला शिकायचं आहे. तर आपण पाहूया ॲग्रीकल्चरमध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे. तर ॲग्रीकल्चरमध्ये तुम्हाला ॲग्रोनॉमी शिकायची आहे सर्वप्रथम, जी तुम्हाला एबीएम मध्येही शिकवली जाते. त्याचबरोबर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग तुम्हाला ॲग्रीकल्चरमध्ये शिकायचं आहे, ते तुम्हाला एबीएम मध्ये पण शिकवलं जातं. ॲग्रीकल्चर एंटमॉलॉजी तुम्हाला ॲग्रीकल्चरमध्ये पण शिकवली जाते, एबीएम मध्ये पण शिकवलं जातं. हॉर्टिकल्चर कोर्स तुम्हाला ॲग्रीकल्चरमध्ये पण आहे, एबीएम मध्ये पण आहे. ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स दोन्हीकडे पण आहे. ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन दोन्हीकडे पण आहे. त्याचबरोबर ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग दोन्हीकडे पण आहे. प्लांट पॅथॉलॉजी दोन्हीकडे पण आहे. सॉइल सायन्स अँड ॲग्रीकल्चर केमिस्ट्री दोन्हीकडे पण आहे. त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स तुम्हाला दोन्हीकडे पण शिकायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲग्रीकल्चरमध्ये आणि एबीएम मध्ये जवळजवळ तुमचा 70 ते 80% सिलेबस काय असणार आहे, तर सेम असणार आहे. परंतु तुम्हाला एबीएम मध्ये एक्स्ट्राचे काय शिकायला भेटणार आहे, तर तुम्हाला ॲग्रीकल्चर मार्केटिंगचे कोर्स, त्याचबरोबर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजेच तुम्हाला दोन्हींमधला जर डिफरन्स पाहायचा झाला, तर ॲग्रीकल्चरमध्ये तुम्हाला ओव्हरऑल फक्त ॲग्रीकल्चर मार्केटिंग सोडून तुम्हाला ॲग्रीकल्चरच्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. परंतु एबीएम मधून तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या ज्या काही मार्केटिंगच्या स्किल आहेत, तुमच्या बिझनेसच्या स्किल आहेत, नावातच आहे ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेसच्या मॅनेजमेंट कशा पद्धतीने केले पाहिजे हे तुम्हाला एबीएम मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज भेटणार आहे, जे की ॲग्रीकल्चरचं बिझनेसचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, आपण जो काय बिझनेस करतो त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला एक बिझनेसचं नॉलेज तुम्हाला काय होणार आहे, एबीएम ला भेटणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो, एकच सांगणं आहे, ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झामला ट्राय करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना जॉब करायचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या मते तरी ॲग्रीकल्चर हा ऑप्शन बेस्ट आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग करायचे आहे,
एक्सपोर्ट इम्पोर्टचे बिझनेस करायचे आहेत किंवा तुम्हाला स्वतःचा तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण नॉलेज तुम्हाला ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमधून तुम्हाला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच ॲग्रीकल्चर अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर ज्यांना ॲग्रीकल्चर करायचं आहे त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक पाठवा आणि जे नवीन ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची नवीन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही काय करा, तेथे जॉईन व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.